जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निकाल हाती येताच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। कुठे शेवटच्या सभेनं बाजी पलटवली तर कुठे नात्या गोत्यांच्या लढाईत सून सरस ठरली। पाहूया। पुण्यातील खेड तालुक्यातल्या ज्या वराळी गावात अजित पवारांची शेवटची सभा झाली होती तिथले उमेदवार शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नीचा विजय झालाय। विशेष म्हणजे या शेवटच्या सभेत राजकारण लई वंगाळ झालंय, त्यात आता रस राहिला नाही असं विधान अजित पवारांनी केलं होतं। सोलापुरातल्या बार्शी पंचायत समितीत विजय मिळाल्यानंतर भाजपच्या राजेंद्र राऊतांच्या समर्थकांनी एका हाताने गाडी फिरवत जल्लोष केला। पुण्याच्या जुन्नर जिल्हा परिषदेत सुनेच्या विजयानंतर देवराम लांडेंनी लंगोट घालून शड्डू ठोकून जल्लोष केला। त्यांच्या सून मोनाली लांडेंनी शिंदे सेनेच्या उमेदवाराला पराभूत केले। देवराम लांडे हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते। विजयानंतर अजित पवारांचा फोटो सोबत घेऊन ते मिरवणुकीत सहभागी झाले। सोलापुरातल्या माळशिरसमध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुतेंचा विजय झाला। त्यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकरांचा पराभव केला। हा निकाल जानकरांसह मोहितींसाठी धक्का मानला जातो। भाजपनं लोकसभा विधानसभेतल्या पराभवाचा वचपा काढल्याचंही बोललं जातंय। सांगलीच्या खानापूर तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेनं भाजपचा सुपडा साफ केला। भाजपच्या गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटलांसाठी हा मोठा धक्का ठरला। शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। खानापूर तालुक्यातल्या 4ही जिल्हा परिषद आणि 8ही पंचायत समितींच्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवला। भाजपचा एकही उमेदवार इथे जिंकू शकला नाही। हाँ